नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बारामती व राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे, तर राहुरी पोटनिवडणुकीत भाजप नेते अक्षय कर्डिले यांचा विजय झालाय. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. अजितदादांच्या विमान अपघातातील निधनानंतर बारामती विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या. अजितदादांच्या पश्चात या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा सुनेत्रा पवार मैदानात उतरलेल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित अनेक दिग्गज नेते बारामतीत प्रचारासाठी आलेले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील प्रचारासाठी आलेल्या. 2024च्या लोकसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांच्यासमोर सुप्रिया सुळे यांचं आव्हान होतं, पण अजितदादांच्या पश्चात सर्व समीकरणे बदलली आणि सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला आणि पवार कुटुंब पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसून आलं. महाविकास आघाडीच्या समर्थन असतानाही महायुतीने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अथक प्रयत्न केले, तरी निवडणूक बिनविरोध झाली नाही, कारण 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला. बारामती पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही सिंबॉलिक प्रतिष्ठेची आणि मानाची निवडणूक होती. 2,18,000च्या लीडने बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवत देशाच्या राजकारणात नवा विक्रम रचला आहे. याआधी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांनी 2,14,835 मतांनी देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळवला होता. पण आजच्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी 2,18,930 मते मिळवून आमदार शर्मा यांचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम केला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1,01,000 मतांच्या फरकाने विजय मिळवलेला, तर सुनेत्रा पवार यांनी 2 लाख मतांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे अजितदादांचाही रेकॉर्ड मोडीत काढत सुनेत्रा पवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. या विजयावरती सुनेत्रा पवार म्हणाले की हा लोकांचा दादांवरचा विश्वास आणि त्यांच्यावरचं प्रेम आहे. तर राहुरी विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती. भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्वाच्या भाजपातील दिग्गज नेते झाडून राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचार करत होते. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता, पण शरद पवार गटातून प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याची शक्यता होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेतली आणि तनपुरे यांनी माघार घेतली. यामुळे त्यांच्यावरील ईडी केसचा हा परिणाम होता अशी टीकाही करण्यात आली. तरी अक्षय कर्डिले यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांचं आव्हान होतं. त्यांचं आव्हान मोडीत काढत 1,12,587 मतांनी भाजपचे अक्षय कर्डिले निवडून आले. यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीने विजय मिळवला आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.